आपण बघतो ना, ख्रिस्त ख्रिस्त म्हणजे कोण, ख्रिस्त म्हणजे काय, ख्रिस्त म्हणजे काय आहे, ख्रिस्त म्हणजे काय विचार करा, हे आपल्याला वारंवार आपल्याला विचार येतात. ख्रिस्त म्हणजे ख्रिस्त म्हणजे जगणं आहे, ख्रिस्त म्हणजे विचार करणं आहे, ख्रिस्त म्हणजे पाहणं आहे, ख्रिस्त म्हणजे एक आचरण आहे. आपण ज्यावेळेस आपण चर्च मध्ये जातो, चर्च मध्ये आपल्याला जातं पैशाबद्दल शिकवलं जातं. आपल्याला चर्च मध्ये गेल्यानंतर सांगितलं जातं की तुम्ही चर्च मध्ये पैसा तुम्ही पेरा. चर्च मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही चांगला पोशाख घाला, तुम्ही चांगलं जीवन जगा. पण हे कधी आपल्याला सांगितलं जातं का ख्रिस्त तुम्हाला जगायचं आहे, तुम्हाला ख्रिस्तामध्ये वास करायचा आहे, ख्रिस्तासोबत तुम्हाला सहभागिता ठेवायची, ख्रिस्तासोबत तुम्हाला नांदायचंय, ख्रिस्तासोबत तुम्हाला एक घनिष्ठ नातं स्थापन करायचं. आपण बघतो की 10 वर्षे 15 वर्षे आपलं अख्खं आयुष्य आपण ख्रिस्तामध्ये घालतो, पण आपल्या जीवनामध्ये त्याच गोष्टी असतात. आपल्या जीवनामध्ये बदल घडत नाही, आपल्या विचारामध्ये बदल घडत नाही. जसं बायबलचं वचन सांगतं आपल्याला की बायबलचं वचन सांगतो, तू तुझ्या मुखाचं तू फळ प्रतिफळ भोगशील, तू तुझ्या मुखाचं प्रतिफळ भोगशील. जर मी एखाद्याला म्हणले की अरे मूर्खा, अरे वेडगळा, तर तू त्याच्या जीवनामध्ये शाप उच्चारत आहे, त्याच्या जीवनामध्ये त्या अभिशाप हे करत आहे. बायबल सांगतं त्या पवित्र त्या पाण्याचा बाप्तिस्मा घेतो, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये तो आगीचा बाप्तिस्मा करणारा तो परमेश्वर आहे आपल्याला. पण आपण बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक बदल घडणं गरजेचं आहे, एक परिवर्तन घडणं गरजेचं. जीवन म्हणजे नुसतं बायबल वाचणं नव्हे, ख्रिस्ती जीवन म्हणजे नुसती प्रार्थना करणं नव्हे, ख्रिस्ती जीवन म्हणजे नुसतं लोकांना उपदेश देणं नव्हे, ख्रिस्ती जीवन म्हणजे नुसतं उपवास करणं नव्हे, ख्रिस्ती जीवन म्हणजे तर माझं आणि माझ्या त्या देवाचं नातं स्थापन असणं. मला त्या देवाच्या सहवासात राहायचंय, मला त्या